महाराष्ट्र राज्य शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी जे रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं, वरिष्ठ या ठिकाणी 12 वर्षानंतर मिळत असतं व 24 वर्षानंतर निवड श्रेणी मिळत असते. तर 12 वर्षानंतर जे वरिष्ठ श्रेणीचं जे प्रशिक्षण आहे त्याचं मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण पेमेंटची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी करून दाखवणार आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनची जी लिंक आहे, जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटची लिंक मिळेल. त्या लिंकवरती क्लिक करून तुमच्यासमोर अशा प्रकारे युजर इंटरफेस दिसणार आहे. या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण नोंदणी 2023-24 या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो आपल्यासमोर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला 12 वर्ष पूर्ण असल्यानंतर हे जे रजिस्ट्रेशन आहे ते या ठिकाणी करणार आहे. जर तुमचं 24 वर्ष असेल तर तुम्ही या खालील लिंकवरती टॅप करायचं आहे. यानंतर या ठिकाणी मी वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा युजर इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. मित्रांनो, आपल्याकडं आपल्या शाळेत आपला स्वतःचा जो शालार्थ आयडी आहे तो शालार्थ आयडी असायला हवा. त्यावरतीच हे प्रशिक्षण जे आहे ते होणार आहे. या ठिकाणी शालार्थ आयडी जो आहे तो मी या ठिकाणी पेस्ट करतो, माझ्याकडे आहे. ओके, डेट ऑफ बर्थ जे आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला टाकून दाखवणार आहे. तर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मी अशा प्रकारे टाकेल. तुम्ही तुमचा डेट ऑफ बर्थ जे आहे ते या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर अचूक टाका, कारण मोबाईल नंबरवरती या ठिकाणी OTP जो आहे तो येत असतो. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकलेला आहे. यानंतर रजिस्टर नोंदणी करण्यासाठी क्लिक करा. ठीक आहे, तुम्ही जर विनाअनुदानित तत्वावरती काम केलेलं असेल, त्या ठिकाणी वैयक्तिक मान्यता असेल शासनाची, तर तुम्ही येसवर क्लिक करायचं आहे. विनाअनुदानित तत्वावरती मी ज्यांचं रजिस्ट्रेशन करतोय त्यांनी केलेलं नाही आहे म्हणून मी या ठिकाणी नो निवडलेलं आहे. शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती होती का, तर यस असं लिहिलेलं आहे. यानंतर जे आपला सर्व्हिसचं डेट ऑफ जॉईनिंग आहे ते या ठिकाणी आपण लिहायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी 3/10/2011 अप्लाय लागू करा अशा प्रकारची मी नोंदणी जी आहे ती करणार आहे. या ठिकाणी जो OTP आहे तो आपल्याला या ठिकाणी प्राप्त होईल. या ठिकाणी OTP जो आहे तुम्ही या ठिकाणी टाईप करणार आहे 246-001. व्हेरीफाय पडताळणीवरती क्लिक करायचं आहे. OTP आपला या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे. यानंतर आपण ज्या ठिकाणी सर्व्हिसला असाल त्याची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी येईल. तुमच्या शाळेचं नाव येणार आहे. ठीक आहे, यानंतर संबोधन काय आहे ते या ठिकाणी आपण घ्यायचं आहे. तर संबोधन आपण या ठिकाणी अशा प्रकारे घेऊयात. त्यानंतर मेल फिमेल काय असेल ते याप्रमाणे लिहायचं आहे. संपूर्ण नाव या ठिकाणी एक चूक आपण करू शकतो की या ठिकाणी आडनाव प्रथम घ्यायचं नाही आहे, कारण आपलं जे नाव दिलेलं आहे ना यामध्ये हेच नाव, संपूर्ण नाव जे दिलेलं आहे हेच नाव आपण काय करायचं आहे, फक्त देवनागरी लिपीमध्ये गुगल इनपुट टूलच्या साहाय्यानं टाईप करायचं आहे. तर मी या ठिकाणी टाईप करेल, पहा. त्यानंतर आपला ईमेल ID द्यायचा आहे. ईमेल आयडीचं फर्स्ट लेटर जे असेल, ईमेल ID सुद्धा आपला व्हेरीफाय होणार आहे, त्यावरती OTP जाणार आहे. त्यासाठी ईमेल ID सुद्धा तुम्ही अचूक टाका. त्यानंतर @gmail लावायचा आहे आपल्याला. तुमचा जो डोमेन असेल तो या ठिकाणी लावा. म्हणजे या ठिकाणी माझा ईमेल आयडीचं डोमेन जीमेल आहे म्हणून मी gmail.com टाकलेलं आहे. यानंतर तुमचं शैक्षणिक अर्हता काय आहे, तर या ठिकाणी BA आहे आणि D.Ed आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण कोणत्या ग्रुपसाठी घेणार आहोत, तर या ठिकाणी D.Ed असल्यामुळं तुम्ही जर D.Ed असाल तर 1ली ते 8वी घ्या, B.Ed असाल तर 9वी 10वी घेऊ शकता. तुमच्या संच मान्यतेनुसार तुम्ही या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी मी हायलाईट करेल आणि सेव्ह जतनवर क्लिक करणार आहे. यानंतर आपला ईमेल आयडीचा OTP या ठिकाणी सेंड OTPवर क्लिक करा. ईमेल ID जो आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे. तर मी या ठिकाणी जीमेलमध्ये जाईल आणि जीमेलमध्ये माझा जो OTP आलेला असेल, ठीक आहे, तो या ठिकाणी व्हेरीफाय मी करणार आहे. या ठिकाणी OTP येईल. OTP या ठिकाणी जो येणार आहे, ठीक आहे, रजिस्ट्रेशनचं डिटेल्स या ठिकाणी आलेले आहेत. OTP येईलच. हां, इथे OTP आलेला आहे, पहा. हा OTP आपण या ठिकाणावरून कॉपी करणार आहोत आणि या ठिकाणी फक्त पेस्ट करून व्हेरीफाय करणार आहोत. इनव्हॅलिड OTP असं म्हणत आहे. ठीक आहे, या ठिकाणी OTP आलेला आहे. हा OTP आपण या ठिकाणाहून कॉपी करून त्यानंतर आपण या ठिकाणी तो पेस्ट करणार आहोत आणि व्हेरीफाय OTP केल्यानंतर तो व्हेरीफाय होईल. यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आपली सगळी माहिती जी आहे ती बरोबर आहे की नाही एकदा चेक करून घ्या. त्यानंतर आपण या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी करणार आहोत. जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर या ठिकाणी एडिट करून ही सर्व माहिती चेंज करून घेऊ शकता.
प्रथम नियुक्तीचा दिनांक 3/10/2011 असा आहे आणि जन्मदिनांक 17/6/1991. या ठिकाणी ही जी माहिती दिलेली आहे ही तुम्ही या ठिकाणी वाचून आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि प्रशिक्षण शुल्क भरा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला या ठिकाणी जर UPI वरून म्हणजे फोनपे, गुगल पेवरून जर पेमेंट करायचं असेल तर बिल डेस्कवरती क्लिक करा. त्यानंतर नाऊ पेमेंटवर क्लिक करा. यानंतर आपल्या मोबाईलमधील फोनपे वगैरे जे ॲप आहेत या ठिकाणी UPI वर क्लिक केल्यानंतर ठीक आहे या ठिकाणी फोनपे सुरू होईल. जर तुमच्याकडं फोनपे किंवा गुगल पे असेल तर दोन्हीही दाखवू शकतं. या ठिकाणी मी पे नाऊवरती क्लिक करेल. 2000 पे 2000 वरती मी क्लिक करणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला जो पिन कोड असेल तो टाका. यानंतर कनेक्टिंग सिक्युअरली अशा प्रकारे म्हणजे आपलं पेमेंट होईल. पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिक ही विंडो ओपन होईल. या ठिकाणी पावती आपल्या समोर असणार आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, स्क्रीनशॉट अशा प्रकारे काढून घ्या आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन नोंदणी पूर्ण करा. अशा प्रकारे आपल्यासमोर ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. जरी या ठिकाणी कोणतीही माहिती दाखवत नसलं तरीही ही माहिती जी आहे ती नंतर अपडेट होत असते आणि अशा प्रकारे आपलं जे वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी जे आपलं प्रशिक्षण आहे त्याची नोंदणी मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही कमी वेळामध्ये आणि अचूक पद्धतीनं करू शकाल. तर मित्रांनो अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर शिक्षक असाल तर खास तुमच्यासाठी हा टेक्निकल टीचर जो चॅनल बनवलेला आहे याला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.